नमस्कार मित्रांनो. वर्ल्ड कपमध्ये कधी-कधी मॅचेस इतके क्लोज असतात आणि कधी-कधी एक टीम दुसऱ्या टीमला अक्षरशः फुटबॉल कसं खेळायचं हे शिकवते. काल कॅनडा आणि कतारच्या मॅचमध्ये तेच घडलं. स्कोर लाईन 6-0 दिसतोय, पण हा मॅच फक्त गोल्समधला नव्हता. हा कॅनडाची इंटेन्सिटी, प्रेसिंग आणि फिनिशिंगचा मास्टर क्लास होता. मॅचच्या सुरुवातीपासूनच कॅनडाने कतारला सेटल होऊच दिलं नाही. कतार जेव्हा डिफेन्समधून अटॅक बिल्ड करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा कॅनडाचे प्लेयर्स लगेच प्रेस करत होते आणि बॉल परत जिंकत होते. या मॅचमध्ये सगळ्यांच्या नजरा होत्या अल्फॉन्सो डेव्हिसवर. त्याचा पेस आणि लेफ्ट साइडचा वरचा इम्पॅक्ट सतत दिसत होता. पण कॅनडाचा खरा स्ट्रेंथ फक्त एक प्लेअर नव्हता. जॉनथन डेव्हिडची मुवमेंट, मिडफील्डचा कंट्रोल आणि टीमची केमिस्ट्री जबरदस्त होती. नवीन फुटबॉल फॅनसाठी एक गोष्ट समजून घ्या. फुटबॉलमध्ये फक्त बॉल जवळ असणं महत्त्वाचं नसतं. त्या बॉलपासून तुम्ही किती डेंजरस चान्सेस क्रिएट करता हे जास्त महत्त्वाचं असतं. कॅनडाने नेमकं तेच केलं. त्यांनी वाईड एरियाज वापरल्या, डिफेन्सच्या मागे गोल मारले आणि कतारचा डिफेन्समधल्या स्पेसेसचा पूर्ण फायदा घेतला. दुसऱ्या बाजूला कतार खूप डिस्कनेक्टेड दिसली. मिडफील्ड आणि अटॅकमध्ये कनेक्शनच दिसत नव्हतं. त्यामुळे त्यांना मिनिंगफुल चान्सेसच क्रिएट करता आले नाही. हा एक स्टेटमेंट आहे की कॅनडा ह्या वर्ल्ड कपमध्ये फक्त पार्टिसिपेशनसाठी आलेली नाही. आता ग्रुप बी मधल्या बाकीच्या टीमसाठी एक वॉर्निंग क्रिएट झालेली आहे. कॅनडा सध्या खूप डेंजरस दिसत आहे मित्रांनो, आणि जर त्यांनी अशीच परफॉर्मन्स चालू ठेवली तर नॉकआउट राउंड्समध्ये ते कोणालाही मोठा सरप्राईज देऊ शकतात.